देश जनहित पार्टीचे जिल्हा जोडणी प्रमुख तथा नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष विकी दयाराम मुंडे यांनी फुल आमला व लोणी टाकळी आरोग्य केंद्रातील गंभीर आरोग्य समस्यांकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांना जनहित निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार फुल आमला आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे दुपारी 12 नंतर नवीन रुग्णांची नोंदणी व तपासणी बंद केली जाते। ही परिस्थिती मागील सुमारे 1 वर्षांपासून सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे सांगणे आहे। तसेच फुल आमला येथील अनेक रुग्णांना उपचारासाठी लोणी टाकळी आरोग्य केंद्रात पाठविण्यात येते। मात्र लोणी टाकळी आरोग्य केंद्रातही दुपारी 1 वाजल्यापासून रुग्णसेवा बंद होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहे। त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत असून गरीब शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे। देश जनहित पार्टीचे पदाधिकारी विकी दयाराम मुंडे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। मात्र 2 आरोग्य केंद्रांमधील अपुऱ्या सुविधा व डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे नागरिकांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे। देश जनहित पार्टीचे फुल आमला येथे कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करणे, दोन्ही आरोग्य केंद्राच्या कामकाजाची चौकशी करणे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमित आरोग्य सेवा सुरू ठेवणे, आवश्यक औषधी व कर्मचारी उपलब्ध करणे तसेच वाढत्या रुग्णसंख्येनुसार अतिरिक्त मनुष्यबळ देणे अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत। ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही न झाल्यास देश जनहित पार्टी जनसेवेसोबत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।